एकजुटीचा विजय असो, शेतकरी एकजुटीचा विजय असो। उसाला पहिली उचल 3100 रुपये मिळालीच पाहिजे, उसाला 3100 रुपये पहिली उचल मिळालीच पाहिजे, गेल्या वर्षीचे 263 रुपये मिळालेच पाहिजे। अरे कोण म्हणतो देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, अरे कोण म्हणतो देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। एकच गट्टी राजू शेट्टी, एकच गट्टी राजू शेट्टी। शंकर सहकारी साखर कारखान्यासमोर आम्ही हे निवेदन घेऊन आलेलो आहे। याच्यामध्ये आमच्या मागण्या अशा आहेत, चालू वर्षीच्या उसाला 3100 रुपये पहिली उचल भीमाशंकर कारखान्याने या ठिकाणी दिली पाहिजे, ही शेतकऱ्यांच्या वतीनं आमची मागणी आहे। या ठिकाणी दालमिया असेल, पंचगंगा असेल, या कारखान्यांनी यावर्षी 3300 रुपये पहिली उचल दिलेली आहे। राजाराम बापू कारखान्यांनी 3200 रुपये दर दिलेला आहे। आपल्या शेजारचा खाजगी पराग कारखान्याने देखील 2800 रुपये दर या ठिकाणी दिलेला आहे आणि आपल्या कारखान्याने मात्र 2630 रुपये दर दिलेला आहे। ही शेतकऱ्यांची केलेली क्रूर थट्टा आहे आणि शेतकऱ्यांच्या वतीनं सर्वप्रथम मी या गोष्टीचा जाहीर निषेध करतो। त्याचबरोबरीनं गेल्या वर्षीचे फरकाचे 263 रुपये हिशोब ते म्हणले आम्हाला काढून द्या। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं 263 रुपये फरकाचे आम्ही त्यांना दिलेले आहेत। अद्यापर्यंत संचालक मंडळ त्याच्यावर मूग गिळून गप्प आहे, त्यांनी कुठल्याही प्रकारची भूमिका त्याच्यावर घेतलेली नाही। हे 263 रुपये सुद्धा शेतकऱ्यांना मिळाले पाहिजेत, ही आमची या ठिकाणी मागणी आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बिगर नोंदीचा ऊस या ठिकाणी तोडला जातोय, ज्याची नोंद आहे त्याचा ऊस मात्र पाठीमागे ठेवला जातोय, अशी सुद्धा शेतकऱ्यांची ओरड आहे। पहिला नोंदवलेला ऊस, कारखान्याकडे नोंदवलेला ऊस पहिला तोडा आणि मग बिगर नोंदीचा ऊस तोडा, ही देखील आमची शेतकऱ्यांच्या वतीनं मागणी आहे। आणि ऊसाचं जळीत होऊन त्याच्यातून 1000 रुपयापर्यंत रक्कम तुम्ही कपात करताय टनामागं, इथून पाठीमागं जसं 200-300 रुपयांनी तुम्ही कपात करत होतं त्याच पद्धतीने ही कपात झाली पाहिजे। अशी मनमानेल तशी कपात तुम्हाला करता येणार नाही, ही देखील आमची शेतकऱ्यांच्या वतीनं मागणी आहे। आणि अशा पद्धतीने तुम्ही शेतकऱ्यांवरती जो अन्याय करताय तो आम्ही या ठिकाणी सहन करून घेणार नाही। आज कार्यक्षेत्राच्या बाहेरच्या शिरूर असे जुन्नरच्या शेतकऱ्यांचं शेअर्स अनामत पोटी तुम्ही पैसे घेतलेले आहेत आणि गेले अनेक वर्ष त्या शेतकऱ्यांना झुलवत ठेवलेले आहेत, त्यांना सभासदही तुम्ही करत नाही आणि त्यांचे पैसेही परत करत नाही आणि सांगताय साखर आयुक्ताकडे प्रस्ताव पेंडिंग आहे, परंतु कार्यक्षेत्राच्या बाहेरच्या लोकांना सभासद करून घेता येत नाही। कायद्यामध्ये नियमामध्ये तरतूद असताना तुम्ही शेतकऱ्यांचे पैसे, ह्या कार्यक्षेत्राच्या बाहेरच्या लोकांचे पैसे का कापले? ही शेतकऱ्यांची फसवणूक नाही का? तुम्ही 18% व्याजासह ही पैसे परत शेतकऱ्यांना त्या ठिकाणी केले पाहिजेत, ही देखील आमची मागणी आहे। किंवा आमचं पहिलं प्राधान्य याला आहे की तुम्ही पहिलं त्या शेतकऱ्यांना जर सभासद करून घेता येत असेल तर पहिलं प्राधान्याने सभासद करून घ्या, नाहीतर 18% व्याजासह ही रक्कम परत करा, कारण ही शेतकऱ्यांची केलेली आर्थिक फसवणूक आहे असा आमचा या ठिकाणी आरोप आहे। त्याचबरोबर या ठिकाणी 265 असेल, आडसाली असेल, 86-032 या जातीच्या ऊसाच्या ठरवून दिलेल्या कालावधीमध्ये त्याची तोड या ठिकाणी होत नाही आणि जो ऊस कमी कालावधीतला आहे, ज्या जातीतला ऊस कमी कालावधीमध्ये तोडला गेला पाहिजे त्या कालावधीमध्ये त्याची तोड होत नाही, अशी देखील ओरड शेतकऱ्यांकडून या ठिकाणी होते। अशा अनेक प्रकारच्या मागण्या घेऊन आम्ही आज या ठिकाणी भीमाशंकर कारखान्यासमोर ही निदर्शनं करतोय। आज शेतकऱ्यांना दिवसा लाईट असल्यामुळं, पाणी भरायचं असल्यामुळं आणि आम्ही कुठलीही जाहिरात न केल्यामुळं काही ठराविक शेतकऱ्यांना घेऊन आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। आजचा हा ट्रेलर आहे आणि जर भविष्य काळामध्ये तुम्ही गांभीर्यानं हा विषय घेतला नाही तर मग याच्यापेक्षा तीव्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी करावं लागेल। याआधी देखील अतिशय टोकाचा संघर्ष आम्ही याच कारखान्यावर या ठिकाणी केलेला आहे आणि 2 वर्षापूर्वी पहिल्यांदा 300 रुपयांनी पैसे द्यायला यांना भाग त्या ठिकाणी पाडलेला आहे। याच पद्धतीने याही वर्षी शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी गप्प बसणार नाही।